नमस्कार, वेलकम. स्वागत आहे सगळ्यांचं वर्किंग वुमन चॅनल मध्ये. आज आपण बघणार आहोत कमी तेलामधला चिकन मसाला. आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की जास्त तेल भाजीमध्ये टाकल्याचे किती साइड इफेक्ट आहेत. त्यामुळे आपण छानपैकी कमी तेलातील चिकन मसाला बनवणार आहोत. साधारण अर्धा किलो चिकनची ही रेसिपी आहे. आपण अर्धा वाटी खोबरं भाजून घेत आहोत. त्यानंतर 2 कांदे आणि 2 टोमॅटो सुद्धा छानपैकी खरपूस भाजत आहोत. मध्येच आपण त्याच्यामध्ये थोड्या लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकलेल्या आहेत. असे छान खरपूस हे सगळं भाजून घेऊन ते बारीक चिरून घ्यायचं आहे. टोमॅटोची सालं काढून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर, आलं आणि मस्त असा कढीपत्ता सुद्धा ऍड करायचा आहे. हे सगळं वाटण मस्त असं वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे. आणि हे सगळं वाटण असं रेडी झालेलं आहे. खूप छान सुवास येतोय. आदल्या रात्रीच मी चिकन असं छान मॅरिनेट केलं होतं. त्याच्यामध्ये दही, गरम मसाला आणि हळद टाकली होती आणि ते सगळं मिश्रण असं मस्त एकत्र करून मी फ्रीज मध्ये ठेवून दिलं होतं. वर्किंग वुमन चॅनल आहे ना, आपल्याला सकाळी लवकर 4:30 वाजता मी ही रेसिपी बनवायला घेणार होते आणि मग मी सकाळी 4:30 वाजता उठून याला फोडणी द्यायची प्रोसेस सुरू केली आहे. अगदी थोडस तेल घेतलंय मी, 2 चमचे तेल घेतले, अगदी छोटे चमचे. त्याच्यामध्ये एक कांदा कापून टाकला. त्यानंतर हे जे वाटण वाटलं होतं आपण, ते वाटणही टाकलं. वाटण छान खरपूस असं परतून घ्यायचंय. त्या वाटणाला चांगलं तेल सुटलं पाहिजे असं खरपूस वाटण आपण भाजून घ्यायचं आहे. लेकीच्या टिफिनलाही द्यायचं होतं, त्यामुळे तेल आणि मसाला थोडा मी कमीच टाकत आहे. मसाला टाकलेला आहे लाल मसाला. त्यानंतर हा गरम मसाला आहे. गरम मसाला सुद्धा मी याच्यामध्ये टाकला. त्यानंतर हा घेतला आहे कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला सुद्धा मी प्रमाणातच टाकलाय. खूप जास्त मसाले टाकून एकदम म्हणजे मसाल्यांचा मारा जास्त केलेला मला आवडत नाही. त्यानंतर एका बाजूला मी थोडस पाणी उकळत ठेवलेलं आहे, गरम पाणी. आणि हे जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते आपण त्या तेल आणि कांद्यावर टाकायचं आहे आणि त्या मसाल्यामध्ये त्याला छान मिक्स करून घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे त्याला आपण एक उकळी येऊ द्यायची. तोपर्यंत इकडे लेकीच्या टिफिनच्या चपात्या मी बनवत आहे. आता बघा, 2 शिट्ट्या मस्तपैकी कुकरला द्यायच्या. 2 शिट्ट्या सफिशियंट आहेत, कारण की आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं चिकन. आणि असा झाला रेडी छानपैकी चिकन मसाला. अगदी कमी तेल वापरून मी हा चिकन मसाला बनवलाय. कोथिंबीर टाकून छान सजवून घ्यायचा